परभणी शहरामध्ये मुसळधार पाऊस अवघ्या अर्ध्या तासांच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी। महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रुंदीकरण न केल्यामुळेच ही बिकट परिस्थिती ओढावल्याचं म्हणत परभणीकरांचा सत्ता। जालन्यातल्या मंठा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। ढोकसाळ तांडा येथे पुलावरून पाणी, नागरिकांच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। जालन्याच्या अंबडमध्ये जोरदार पावसाची हजेरी। अंबड शहराला मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं। अनेक ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरलं। अकोल्यातील अकोट तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे अकोली जहांगीरमध्ये रस्त्यावर पाणी। मुसळधार पावसामुळे गावातील सखल भागात पाण्याचा वेग वाढला। चिपळूणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। पाणी टंचाई संपुष्टात। लोटे MIDCतील उद्योगांना दिलासा। पाणी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून उद्योग बंद होते। कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर संपूर्ण कोकण विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता। विदर्भामध्ये 3 ते 7 जुलै दरम्यान आता मुसळधार पावसाचा अंदाज। जून महिन्यात विदर्भात पाऊस पडला नसल्याने 50% पावसाची तूट निर्माण। गडचिरोलीमध्ये 70 ते 80% पावसाची तूट, तर नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 45% पावसाची तूट। पावसाची तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी। भिवंडीत रात्री 1 तास मुसळधार पाऊस। शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। मुख्य बाजारपेठेत, दुकानांमध्ये पाणी शिरलं। अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूकही विस्कळली। वाशिममधील मानोरा शहरातील अरुणा नदीच्या पुराचा नागरिकांना धोका। मुसळधार पावसामुळे अरुणा नदीला पूर येत असल्याने जीवित आणि वित्तहानीचा धोका। प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9। दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री ऐवजी ॲक्रेलिक शीट बसवण्याची तयारी। ताडपत्री वारंवार फाटली जात असल्याने महापालिकेने ॲक्रेलिक शीटचा पर्याय निवडला। कल्याण स्टेशनवरील शौचालयाची दयनीय अवस्था। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। तुटलेले दरवाजे, साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांचा तीव्र संताप। महापालिका मुख्यालयासमोर जिमखान्याच्या जागेवर आधुनिक सोयीसुविधांसह नवीन भव्य सभागृह साकारलं जाणार। 4 मजली इमारतीत पार्किंगसह 350 आसन व्यवस्थेचा आराखडा तयार। मडवर्सोवा दरम्यानच्या बहुप्रतीक्षित केबल स्टेट पुलासाठी पर्यावरणीय परवानगी प्रक्रियेला वेग। कांदळवन पुनर्स्थापनेसाठी 12,50,00,000 रुपये देण्यात येणार। त्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त खोल्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाड्या स्थलांतरित करण्याचे आदेश। यंदापासून या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जाणार। पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठ्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 550 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार। शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय। पुण्यातील 135 जणांनी दुसऱ्या देशामध्ये स्थायिक होण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला। भारतीय कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नसल्याने त्यांनी त्याग प्रमाणपत्र घेतलं। औद्योगिक नगरी म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या चाकणच्या तळेगाव चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी। अवजड वाहनं, कंटेनर, ट्रक, खासगी 4 चाकी, दुचाकी तसंच कंपन्यांच्या कामगार वाहतूक बसेस एकाच वेळी रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरणाची मागणी। भोर तालुक्यातून जाणाऱ्या महाड पंढरपूर मार्गावरील आंबेघर येथील नवीन पुलाचं काम तात्पुरतं थांबवलं। पावसाळ्यात काम करण्यास आसपासच्या शेतकऱ्यांचा विरोध।